नमस्कार. घरोघरी मातीच्या चुलीमध्ये आपण पाहत आहोत. जानकीच्या हट्टावरून नानासाहेबांनी आशीर्वाद दिलेला असतो सौमित्र आणि अवंतिकाला. पण नानासाहेब म्हणतात, मी तुम्हा दोघांना माफ केलेलं नाही आणि मी तुम्हाला घरातही घेणार नाही, असं म्हणून ते रागारागाने तिथून निघून जातात. त्यांचा ऐकलेले शब्द सगळ्यांना धक्का बसतो. आशीर्वाद दिला पण माफ केलं नाही म्हणून सौमित्राला वाईट वाटत असतं. आणि इकडे आजी वाट पाहत असते, काही निरोप येतोय की काय, लग्न काय झालंय की नाही. इकडे आजी काळजीत असते. मग तितक्यात सारंग येतो. सारंगला ती सगळं घडलेलं सांगू लागते. अरे तुला माहिती आहे का, आज तुझ्या दादा वहिनीने तुझ्या आईला फसवून सौमित्राच्या लग्नाला नेलं आहे. तेव्हा तो म्हणतो, म्हणजे काय. तेव्हा ती सकाळी घडलेलं सगळं सांगू लागते. सुमित्राला तुझा दादा म्हणतो की एक फाईलवरती साईन करायची आहे, मी घेऊन जातो. नानासाहेब त्याला होई म्हणतात आणि हे दोघंजणं मिळून तिला घेऊन जातात. आणि तेव्हा नंतर तिच्या फोनवरती, जानकीच्या फोनवरती सौमित्राचा फोन येतो. तुम्ही अजून लग्नाला पोहोचले की नाही. आणि तो फोन नेमका देवघरात राहिला होता, तो मी ऐश्वर्याकडे घेऊन गेले. आणि तिथे गेल्यावर आम्ही दोघींनी ते फोनवर ऐकल्यानंतर मग ऐश्वर्याला एक युक्ती सुचली. आपण खोटं बोलायला नको, सत्य सगळ्यांना सांगायला हवं. नानासाहेब कुटुंब प्रमुख, त्यांच्यापासून काहीच लपवायला नको. म्हणून ऐश्वर्याने फोन डायव्हर्ट केला आणि तो फोन मग सौमित्राने केल्यानंतर नानासाहेबांना लागला. मग नानासाहेब लग्नाला आता गेले की नाही, पुढे काय झालं ते आम्हाला माहीत नाही. पण ऐश्वर्याने नानासाहेबांपासून काही लपवलं नाही. खोटं बोलायला नको म्हणून तिने हे सगळं केलेलं आहे. तिच्यावरती तू रागवू नको हो सारंग, असं आजी समजावून सांगते. खरंच तुझी बायको खूप हुशार आहे. आता आपलं घर ती कसं व्यवस्थित सगळ्यांना सांभाळून घेते बघ बरं. किती मायेने सगळ्यांचं मन समजते, कोणावरती अन्याय होऊ देत नाही. बघ किती हुशार आहे. तेव्हा सारंगला वाटतं की हे खरं खोटं नेमकं काय तिच्यावर रिॲक्शन द्यावं ते कळत नसतं. तितक्यात नानासाहेब तावातावाने येतात, रूममध्ये जातात आणि दार खडकन लावून घेतात. आता हे पाहिल्यानंतर सारंगला भीती वाटते. नानासाहेब खूप चिडले. आजीही म्हणते आता काय होईल काय माहिती पुढे. मग सारंगला ही भीती वाटते की ऐश्वर्याने जे केलं ते चुकीचं केलं, पण आता नक्की काय समजावं त्याला समजत नसतं. इकडे मंदिरामध्ये सौमित्राला वाईट वाटत असतं की नानासाहेब पुन्हा रागावून निघून गेले, त्यांची समजूत तर निघालीच नाही. ऋषिकेश म्हणतो, तुम्ही आता तुमचा आयुष्यातला इतका चांगला दिवस आहे, आनंदी राहा आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करू नका, असं सुमित्राही सांगू लागते. एक ना एक दिवस तुझे बाबा नक्की तुझ्यावरती प्रेम करतील, तुला घरी घेऊन जातील. त्यांचा स्वभाव माहिती आहे ना, ते थोड्या वेळ रागवतील आणि पुन्हा पहिल्यासारखे होऊन जातील. तू काळजी करू नको, असंही सौमित्राला सांगू लागते. आणि तुझे बाबा नक्की तुला स्वीकारतील असंही समजूत घालते. तेव्हा सौमित्राला वाईट वाटत असतं, पण आता आई म्हणते म्हटल्यानंतर त्याच्या थोडं जीवात जीव येतो. आणि आईला ऋषिकेश मग बांगड्या देतो आणि मग त्या बांगड्या सुमित्रा अवंतिकाला घालण्यासाठी घेते आणि त्या तिला घालते. आशीर्वाद समज हवं तर, आणि हा शुभ शकुनही आहे. माझं प्रेम आहे, आपल्या घराण्याची तू आता सून झाली आहे, त्याची निशाणी आहे. तेव्हा तू या घराण्याचा मान राखायचा, असंही सुमित्रा अवंतिकाला समजून सांगत असते. आणि लगेचच जानकी म्हणते, पाहिलं ना, मी तुम्हाला म्हटलं होतं ना, आपल्या आई स्वतःच्या हाताने ह्या बांगड्या अवंतिकाला घालतील. तो म्हणतो, हो बाई, तू बोलली ते खरं होतं. इकडे ऐश्वर्याच्या डोळ्यात टचकन पाणी येतं. ते सगळं दृश्य पाहून तिला वाईट वाटत असतं. अवंतिका आईंना म्हणते, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, बोलू का, तुम्हाला राग नाही येणार. ती म्हणते, बोल अगं, काय म्हणते तू. तेव्हा ती म्हणते, मी तुमच्या मुलाला एकदम तळहाताच्या फोडासारखं सांभाळून ठेवील. तो तुमच्याजवळ नसला तरी त्याची मी योग्य रीतीने काळजी घेईल. तुम्ही अजिबात त्याचं टेन्शन घेऊ नका, असं ती बोलते. आणि त्याच्यानंतर सुमित्रा म्हणते, आत्ता मला कळलं माझ्या मुलांनी तुझ्यासाठी इतकं रिस्क का घेतली, तुझ्यावर एवढा जीव का ओवाळून टाकलास. तेव्हा सौमित्राला म्हणते, खरंच बाळा, तू योग्य मुलीची निवड केली. तुझी जोडीदार म्हणून मला खूप अभिमान आहे अवंतिकावरती. मग अवंतिकाला ती मायेने मिठीत घेते, तिच्या डोक्यावरनं प्रेमाने हातही फिरवते. तेव्हा दराडे वकील म्हणतात की तुम्ही माझ्या मुलीला स्वीकारलं, त्याचं मला सगळ्यात महत्त्वाचं असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी तिला प्रेम केलं, हे महत्त्वाचं आहे आणि तिच्यावरती असाच तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद राहू द्या. तेव्हा जानकी म्हणते, मी तुम्हाला वचन देते की एक ना एक दिवस मी तिला मानाने आणि सन्मानाने माझी जाऊ म्हणून घरी घेऊन जाईल. हे माझं वचन समजा हवं तर. मग ती सगळ्यांना पेढे वाटायला सांगते अवंतिकाला. मग अवंतिका सगळ्यांना पेढे वाटू लागते आणि शेवटी क्षण येतो तो
सौमित्रला भरवण्याचा. मग ती स्वतःच्या हाताने सौमित्राला पेढा भरवते. इतकं सगळं उटाऱ्याटा केला लग्नासाठी. फायनली आज दोघांचं लग्न झालं. दोघंजणं खूप आनंदी असतात. इकडे तावातावाने घरी आलेली ऐश्वर्या तिच्या रूममध्ये वरती जाण्यासाठी निघते. तिच्या मनात खूप राग असतो ते सौमित्रबद्दल. खूप तिचं मन दुखावलेलं असतं, वाईटही वाटत असतं. ती आतमध्ये जाते तर बघते तर काय, मध्ये सारंग बसलेला असतो. सारंग तिच्याकडे रागारागाने पाहत असतो. तेव्हा सारंग म्हणतो, हा मोबाईल इथे कसा आला? तेव्हा ती म्हणते, मला काय माहीत. मग सारंग म्हणतो, मला आजीने सगळं सांगितलेलं आहे, आता तू सांग. तेव्हा ती म्हणते, तुम्हाला सगळं कळलेलं आहेच ना. मग ती पाहते सारंग राग भरतोय की काय. मग त्याची समजूत काढण्यासाठी ती प्रेमाने त्याच्याशी बोलायचं ठरवते आणि मग त्याच्याजवळ जाते, त्याला समजवण्याचा प्रयत्न करते. तेव्हा सारंग तिच्यावर चिडलेला असतो, तुम्ही हे योग्य केलं नाही. वहिनीच्या मोबाईलवर तुम्ही असं का केलं? बघा नानासाहेब किती रागावले आहे. तिथे लग्नामध्ये काय घडलं असेल, काय संकट आले असेल तुमच्यामुळे. मग तो हताश होऊन खाली बसतो. मग त्याच्याजवळ ती जाऊन बसते आणि त्याच्याशी गोड बोलून सांगण्याचा प्रयत्न करते, सारंग मला ह्या घराची काळजी वाटते. आपण कोणाशी खोटं बोलायला नको ना. मी घरी असताना फोन वाजला, मी तो उचलला. मला त्याच्यावरती कळलं की आज त्यांचं लग्न आहे आणि मी ते लपवून ठेवलं. मग सगळेजण मलाच ब्लेम करतील ना, की तू एवढं सत्य मोठं का लपवून ठेवलं. मग मीच वाईट. आधीच माझं नाव कानफडं पडलं. एकदा नाव कानफडं पडलं की पडलंच. बघ मी खूप मनापासून सांगते, मला कुणाचं वाईट व्हावं असं वाटत नव्हतं, पण नानासाहेब आपले कुटुंब प्रमुख, त्यांच्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवणं मला योग्य वाटलं नाही. सारंग बघ, मी त्यांच्याशी खरं खरं बोलण्याचा निर्णय घेतला. मी काही चूक केली का? हवं तर तू मला रागव. बघ मी काही चुकले असेल तर. त्याच्याशी गोड बोलल्यानंतर त्याचं मन इतकं हलकं प्रेमळ, त्याने लगेच ते खरं मानलं. खरंच तुम्ही मनापासून सगळं केलं असं सारंग बोलू लागतो. तेव्हा ती म्हणते, खरं सांगू का, मला तुमच्या भावाबद्दल खूप राग आहे. मला त्याचा विचारही केला तर खूप चिडचिड होते. मला ह्या सगळ्या धक्क्यातनं सावरायला वेळ हवा. पण मला तुमच्याबद्दल अजिबात राग नाही. मी तुमच्यावर कधीच रुसलेली नव्हते. फक्त मला थोडा वेळ हवा आहे. असं बोलून बरोबर ती सारंगला तिच्या प्रेमाच्या जाळ्यात गुंडळून टाकते. आणि हा मूर्ख माणूस आपल्या बोलण्याला भुरतो म्हणून ती त्याचा वापर करते आणि म्हणते, हे पेद असंच वापरायला हवं, म्हणजे दरवेळी आपल्या ते कामात येत जाईल आणि ह्या घराला तोडायला हाच पेदा वापरून मी उपयोगात येणार. इकडे काळजीत असतात जानकी आणि ऋषिकेश. आपल्या दोघांमधली ही गोष्ट नानासाहेबांपर्यंत कशी पोहोचली असेल म्हणून दोघंजणं बोलतच असतात. तितक्यात त्यांच्या पाठीमागनं सारंग येतो. सारंग सांगतो, ह्या मोबाईलमुळं कळलं. वहिनी तुझा फोन घरी राहिला आणि मग त्याच्यामुळे सगळ्यांना लग्नाची गोष्ट कळली. याच्यावरती सौमित्र दादाचा फोन आला. मग ती म्हणते, मग काय झालं पुढे? हा फोन मी तिथे कशी विसरली? पुढे कोणी काय केलं? मग सारंग सांगू लागतो की आजीने तो मोबाईल ऐश्वर्याकडे नेऊन दिला. ऐश्वर्याने पाहिलं की याच्यावरती सौमित्राचा फोन येत आहे. तो फोन उचलल्यानंतर दादा तिकडनं बोलला आणि मग ती म्हणते की मी काय चुकीचं केलं? आपले नानासाहेब ह्या घराचे कुटुंब प्रमुख, त्यांना सगळं कळायला हवं म्हणून मी ती युक्ती केली. नानासाहेबांना लग्नाला पाठवलं. त्यांना लग्नाला बोलवलं नाही म्हणून त्यांना वाईट वाटलं असतं. एक प्रकारे हे बरंच झालं ना, नानासाहेब लग्नाला गेले असं सारंग समजवू लागतो. आणि हे आपली बायको कशी खरी वागली हेही तो अभिमानाने सांगू लागतो. आता हे ऐकल्यानंतर जानकी आणि ऋषिकेशला कळतंय की तो प्रेमात आंधळा झाला आहे. त्याला सत्य असत्य कळत नाही. तिची चालही त्या बिचाऱ्या भोळ्या भाबड्या माणसाला कळली नाही म्हणून ते दोघंजणं काळजीत असतात. दोघंजण एकमेकांकडे पाहत असतात. ह्या फोनमुळे हे सगळं घडलं असं सगळं त्या दोघांमध्ये बोलणं चालू असतानाच दाराची बेल वाजते. समोर किशोर असतो. किशोर तुम्ही या आतमध्ये असं म्हणत जानकी त्याला आत बोलवत असते. तेव्हा तो म्हणतो, खरं तर मला खूप घाई आहे. मी हा सारंगच्या लग्नाचा ॲल्बम फक्त द्यायला आलेलो आहोत. तुम्ही हा ॲल्बम घ्या. मग तो ॲल्बम ऋषिकेश घेतो, त्या सोप्यावरती फेकतो आणि म्हणतो, ही मुलगी आपल्या भावाचा इतका छान वापर करत आहे ना. आज आपल्या एका भावाचा नवीन संसार थाटला आहे आणि दुसरीकडे आपल्याला दुसऱ्या भावाचा संसारही जपायचा आहे, तो मोडू द्यायचा नाही. कसल्या पेचात आपण दोघं अडकलो आहोत. काय करावं मला काही सुचत नाही. म्हणून ऋषिकेश हताश झालेला असतो. तेव्हा जानकी म्हणते, मला सुचतंय काय करायचं, थांबा मी बघते. असं म्हणत ती आता ऐश्वर्याच्या रूममध्ये जाते. ऐश्वर्या आपली छान नटत थटत असते. तिला काही घेणं देणं नाही दुसऱ्यांचं काय चालू आहे. आणि तितक्यात दाराची बेल वाजते. आत वहिनी येतात. काय झालं वहिनी म्हटल्यानंतर ती म्हणते, तुमच्या लग्नाचा ॲल्बम आला आहे, हा घे.
मग ती घेते आणि लगेच कॉटवर फेकून देते आणि वळून पाहते तर काय जानकी वहिनी पण पुन्हा आपल्यासमोरच उभ्या आहेत. तेव्हा ती म्हणते, वहिनी झालं ना काम, निघा. ती म्हणते, माझं एक काम आहे. ती म्हणते, हां मला कळलं आहे काय काम आहे. मग जानकी म्हणते, खूप हुशार आहे तू, माझं बोलणं मनातलं कसं तुला ओळखायला येतं ना. मग ती म्हणते, असं का वागलीस तू. ऐश्वर्या म्हणते, मी कुठे काय चुकीचं वागलं, तुम्हीच तर मला रोज शिकवणी देताय खरं बोलायचं, खरं बोलायचं, खोटं वागायचं नाही. तेच तर वागले, तुम्ही खोटं वागत होतात, मी खरं वागले. मी काही चूक केली, मी रणदिवेंची सून ना, मला माझ्या सासऱ्यापासून काही लपवायचं नव्हतं म्हणून मी सत्य सांगितलं. त्याच्यावरती जानकी म्हणते, तू जे सत्य सांगितलं त्याच्यामुळे एक महत्त्वाची गोष्ट घडली. तिथे नानासाहेब लग्नाला आले, त्यांनी नवरदेव नवरीला आशीर्वादही दिला. जोड्याने आईंना आणि बाबांना आशीर्वाद देण्याची संधी तुझ्यामुळेच मिळाली. खरंच तुझे खूप उपकार, तू जे काय केलं त्याच्यामुळे आज चांगलंच घडलं. हे बघ, वाईटातनंही चांगलं घडतं हे तू लक्षात घे आणि तूही अशीच वागायला शिक. आणि तू कसं ग माझं फोनचं लॉक खोललंस, तुला कसं माझा स्वभाव कळायला लागला आहे ना. बघ, जर तू असेच क्यूज सॉल्व करत राहिली तर तुला एक दिवस प्रेमाचा मोठा खजिना सापडेल आणि त्यानेच तू अनलॉक करून मोठा प्रेमाचा खजिना प्राप्त करू शकते. असं टॉन्टही ती ऐश्वर्याला मारते. पुढे आपल्याला असं पाहायला मिळतंय, नानासाहेबांचा एक मित्र येतो. तो मित्र येऊन नानासाहेबांकडनं 1,00,000 रुपये घेऊन पुन्हा वापसही निघून जातो. तरी तो मित्र पुन्हा येतो. मग नानासाहेब त्याला रूममध्ये घेऊन जातात. पुन्हा त्यांच्याशी काय बोलणं चालू आहे म्हणून ऐश्वर्या म्हणते, हे काका गेले 1,00,000 रुपये घेऊन परत आले, पण यांचं नक्की बोलणं काय चालू आहे म्हणून तिला आता प्रश्न पडला. मग ती ह्या दोघांचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करू लागते. हे दोघं जण आतमध्ये बोलू लागतात की ज्याचं आहे त्याला मिळायला हवं. तेव्हा नानासाहेब म्हणतात, नको नको, आता कुणाला काही सांगणं योग्य नाही, ही सत्य आपल्या दोघांमध्येच ठेवायचं. तेव्हा तो मित्र म्हणतो, मला हे योग्य वाटत नाही. नानासाहेब म्हणतात, ही बातमी कधीच कुणाला कळली पाहिजे नाही, हे सत्य आपल्या दोघातच राहिलं पाहिजे. आणि हे शब्द आता ऐश्वर्याच्या कानावर पडत आहे, कारण ती कान लावून ऐकते ना. आणि तितक्यात तिथे जानकी येते आणि इकडे सारंग आणि ओवीमध्ये वाद चालू असतो. ओवी राग भरलेली असते आणि सारंग तिची समजूत काढत असतो. तेव्हा सारंग काका तिला विचारतात, नक्की काय प्रॉब्लेम आहे. ती म्हणते, मी सगळ्यांची लग्न पाहिली आणि मी आईबाबाचं लग्नच पाहिलं नाही. माझी अशी इच्छा आहे की आईचं लग्न आणि बाबांचं लग्न पुन्हा व्हावं, आता पुन्हा लग्न करावं म्हणून ओवीचा हट्ट आहे. आता हा बाल हट्ट कसं पुरवणार घरचे. सारंग तर म्हणतो, ही आयडिया तर छान आहे ओवी, दादाचं आणि वहिनीचं परत लग्न. मग सारंगवरती ऋषिकेश चिडतो, काय वेडा झालं आहे का, पुन्हा लग्न आमच्या दोघांचं कसं शक्य आहे, असं तो बोलू लागतो. आता हा ओवीचा बाल हट्ट घरचे कसे पुरवताय आणि कसे नाही हे पाहणं खूपच रंजक ठरणार. तेव्हा आपल्याला पुन्हा एकदा ऋषिकेश आणि जानकीचं लग्न पाहण्याची संधी मिळणार. तेव्हा आपण पुन्हा भेटू. चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, म्हणजे नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचू शकेल. आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.